नमस्कार, मी शंतनू तळोकार. B.Ed भाग 2 मधील सत्र 4 यामध्ये असलेला अंतिम पाठ हा गणितीय अध्यापन पद्धतीचा आज मी घेणार आहे. तर गणितीय अध्यापन पद्धती अंतर्गत येणारा महत्त्वमापन हा घटक येथे अभ्यासणार आहे. तर या महत्त्वमापन हा घटक महत्त्वाचा आहे आणि या महत्त्वमापनामध्ये उपघटक जो आहे वर्तुळ पाकळी हा देखील खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच आज आपण वर्तुळ पाकळी कशा पद्धतीची असते, ती कशा पद्धतीनं तयार करता येते, त्याचे क्षेत्रफळ कशा पद्धतीनं आपण काढू शकतो, या सर्व बाबी आपण या उपघटकाअंतर्गत म्हणजेच वर्तुळ पातळी या उपघटकाअंतर्गत आपण येथे शिकणार आहोत. तर वर्तुळ पाकळी हा उपघटक समजण्यासाठी आपल्याला वर्तुळ आणि पाकळी हे दोन वेगवेगळे शब्द आहेत हे आधी समजून घेणे आवश्यक आहे. तर या सर्वात आधी आपण वर्तुळ म्हणजे काय हे आपण येथे अभ्यासू. तर वर्तुळ म्हणजे एक अशा प्रकारची आकृती जी आकृती एका केंद्रबिंदूपासून तयार केली जाते आणि एका ठराविक अंतर घेऊन ती अशा विशिष्ट पद्धतीनं काढली जाते. तर अशा प्रकारची जी आकृती असते त्या आकृतीला आपण म्हणतो वर्तुळ. तर ते अंतरचे घेतले जाते केंद्रापासून ते त्याच्या पूर्ण काठापर्यंत, त्याला म्हटलं जाते त्रिज्या, म्हणजेच R बरोबर त्रिज्या. तर एका बिंदूपासून कोणत्याही एका बिंदूपासून आपण एक ठराविक अंतर घेऊ शकतो आणि त्यानंतर त्या अंतराला धरून जी आपण आकृती तयार करू त्या आकृतीला आपण म्हणू वर्तुळ. त्या आकृतीला म्हणू आपण वर्तुळ. तर वर्तुळ काढण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे त्रिज्या, आणि एकदा आपल्याला त्रिज्या माहीत झाली की त्या त्रिज्याच्या मदतीने आपण वर्तुळ सहज काढू शकतो. जर मी म्हटलं R बरोबर 2 सेंटीमीटर, तर अशा पद्धतीनं आपण वर्तुळ काढू शकतो. आणि वर्तुळ काढण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले त्रिज्या माहीत असणे आवश्यक आहे. येथे आपल्याला त्रिज्या दिलेली आहे 2 सेंटीमीटर. तर आपण स्केलमध्ये एका केंद्रबिंदूपासून 2 सेंटीमीटर एवढं अंतर घेऊ, 1 आणि 2 सेंटीमीटर, आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीनं जी आकृती आपण काढू त्या आकृतीला आपण म्हणू वर्तुळ. हा झाला वर्तुळ. तर आता आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि वर्तुळाचे परिघ ह्या दोन बाबी आपल्याला इथे अभ्यासायचं आहे. तर वर्तुळाचं क्षेत्रफळ जे असते, क्षेत्रफळ म्हणजे या वर्तुळाच्या आतमध्ये किती जागा सामावलेली आहे हे म्हणजे या वर्तुळाचं क्षेत्रफळ होय. तर या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला सूत्र आहे A1 इक्वल टू, A1 म्हणजे एरिया घेत आहे आपण, म्हणजे क्षेत्रफळ घेत आहे. क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाय गुणिला त्रिज्येचा वर्ग. हे जे वर्तुळाचे क्षेत्रफळ आपण या सूत्राच्या मदतीनं काढू शकतो. तर या वर्तुळामध्ये आपण R ही त्रिज्या घेतलेली आहे, तर या त्रिज्ये जागी आपण R हे टाकू शकतो. तर पाय गुणिला R चा वर्ग म्हणजे हे झालं वर्तुळाचं क्षेत्रफळ. आता हे वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण जेव्हा आपल्याला R माहीत असते या R च्या मदतीने आपण काढू शकतो, आणि जेव्हा R ची व्हॅल्यू या सूत्रामध्ये टाकू आपण तेव्हा आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला येथून मिळेल. तर आपण उदाहरण घेतलं होतं R बरोबर 2 सेंटीमीटर. तर या सूत्रामध्ये आपण टाकून बघू आणि त्याचं क्षेत्रफळ काढून बघू. A1 इक्वल टू पाय गुणिला R इक्वल टू किती आहे 2, 2चा वर्ग. तर पाय गुणिला 2चा वर्ग दॅट इज 4, दॅट इज 4. एरिया किती झाला म्हणजे क्षेत्रफळ झालं 4 पाय. 4 पाय सेंटीमीटर आहे म्हणजे सेंटीमीटरचा वर्ग. अशा पद्धतीनं हे झालं वर्तुळाचं क्षेत्रफळ. हा एक पहिला भाग. दुसरा भाग आपल्याला बघायचा आहे वर्तुळाचं परिघ. वर्तुळाचं परिघ क्षेत्रफळ माहीत झालं आपल्याला. आता त्यानंतर आपण बघणार आहे वर्तुळाचं परिघ. आता हाच आपण वर्तुळ घेऊ आणि या वर्तुळाला जर एका बिंदूपासून तोडलं, समजा या बिंदूपासून त्याला A नाव दिलं आपण, आणि A पासून जर आपण त्याला तोडलं आणि त्याच्यापासून एक जर अशी लांब दोरी तयार केली, म्हणजेच A पासून असं तोडलं आणि इथपर्यंत आपण अशा पद्धतीनं आपण
दोरी तयार केली या वर्तुळाची, म्हणजे याला इथं धरलं आणि याला सरळ केलं तर आपल्याला दिसून येईल ए टू बी या बिंदूपर्यंत अशा पद्धतीची एक स्ट्रेट लाईन किंवा एक स्ट्रेट दोरी तयार होईल. जेव्हा ही दोरी तयार होईल या दोरीच्या अंतराला आपण काय म्हणू, या वर्तुळाचं परिघ म्हणू. म्हणजेच आर या रेडियसच्या मदतीनं जो आपण सर्कल काढलेला आहे त्या सर्कलच्या अवतीभवती जर आपण त्याला एका जागी कट केला आणि त्याच्यापासून जर एक अशी लांब अशी स्ट्रेट लाईन किंवा सरळ रेष तयार केली आणि या रेषेचं जर अंतर असेल L1, याला म्हणायचं परिघ. L1 हा झाला परिघ. तर परिघ काढण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं काय आहे, तर परिघ काढण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं आहे पुन्हा त्रिज्या. जर आपल्याला त्रिज्या माहीत असेल तर आपण परिघ सहज काढू शकतो. तर परिघ काढण्यासाठी सूत्र आहे आपल्याजवळ. L1 सुद्धा म्हणू शकतो याला, किंवा P पेरिमीटर म्हणजे परिघ सुद्धा म्हणू शकतो. 2 गुणिला पाय गुणिला त्रिज्या, 2 गुणिला पाय गुणिला त्रिज्या म्हणजे परिघ. तर 2 गुणिला पाय गुणिला त्रिज्या, तर त्रिज्या किती आहे आपल्याजवळ, त्रिज्या आहे R, म्हणून या सूत्रामध्ये आपण टाकू 2 गुणिला पाय गुणिला R बरोबर 2 पाय R. हे झालं पेरिमीटर किंवा L1 म्हणजे या सर्कलचं म्हणजे या वर्तुळाचं परिघ. तर आपण वर्तुळ बघितला. वर्तुळ म्हणजे एका केंद्रबिंदूपासून विशिष्ट अंतर घेऊन तयार केलेली आकृती म्हणजे वर्तुळ. त्यानंतर वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे एखाद्या वर्तुळाच्या आतमध्ये एकूण किती जागा सामावलेली आहे किंवा ते वर्तुळ तयार करण्यासाठी किती जागा आपल्याला लागेल ते म्हणजे त्याचं क्षेत्रफळ. त्यानंतर आपण बघितलं परिघ. परिघ म्हणजे वर्तुळाला जर एका बिंदूपासून आपण त्याला तोडलं आणि त्याला सरळ करण्याचा प्रयत्न केला तर याच्यातून आपल्याला मिळते की परिघ म्हणजेच त्याच्यातून जी सरळ रेष तयार होते त्या सरळ रेषेच्या अंतराला म्हटलं जाते परिघ. आता 2 सेंटीमीटरचा रेडियस असलेला आपण हे घेतलेलं आहे इथं सर्कल. तर या 2 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाचं परिघ किती आहे हे आपण या सूत्राच्या मदतीनं काढू शकतो. तर P = 2 × पाय × R, दॅट इज 2 × पाय × 2 = 4 पाय. पेरिमीटर = 4 पाय सेंटीमीटर. अशा पद्धतीनं आपण क्षेत्रफळ आणि परिघ वर्तुळाचं बघितलं. हा झाला वर्तुळ. आता आपल्याला बघायचं वर्तुळ पाकळी. तर वर्तुळ पाकळी बघण्यासाठी आपल्याला वर्तुळ हे समजणे अत्यंत आवश्यक होते, तर ते आधी आपण समजून घेतले. वर्तुळ एकदा आपल्याला समजला, वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि परिघ ह्या 2 बाबी अत्यंत महत्त्वाच्या होत्या. त्या समजल्यानंतर आपल्याला महत्त्वाचा एक भाग म्हणजे दुसरा मुद्दा म्हणजे केंद्रीय कोन. आता केंद्रीय कोन जो असतो हा वर्तुळाच्या केंद्रापासून तयार झालेला असतो, म्हणून त्याला म्हटलेलं आहे केंद्रीय कोन. वर्तुळाच्या केंद्रापाशी जो कोन तयार होईल त्याला म्हटलेला आहे केंद्रीय कोन. आता एक वर्तुळ घेतलेला आहे असा. या वर्तुळाचा केंद्र आहे O. या O पासून एक कोन तयार केलेला आहे असा. म्हणजेच हा जो कोन असेल याला म्हटलेला आहे थीटा. तो झालेला आहे या वर्तुळाच्या केंद्राजवळ तयार, म्हणून त्याला म्हटलं केंद्रीय. आता तो कोन असल्याच्यानं केंद्रीय कोन झाला. आता हा जो थीटा आहे या थीटाला म्हटलं आपण केंद्रीय कोन. आता थीटा जसा तयार झालेला इथं म्हणजेच इथून आणि इथपर्यंत जर कोन असेल याला आपण जर साध्या भाषेत म्हटलं, हा जो कोन तयार झालेला आहे थीटा याला म्हटलं आपण केंद्रीय कोन. आता जर इथं A नाव दिलं या बिंदूला B नाव दिलं आणि याला X नाव दिलं तर आपल्याला दिसून येईल की इथं O आहे, इथं A आहे, इथं B आहे. AOB हा जो कोन आहे म्हणजेच अँगल AOB. अँगल AOB म्हणजे काय होते तर केंद्रीय कोन. तर केंद्रीय कोन
म्हणजेच असा कोन जो वर्तुळाच्या केंद्राजवळ तयार होतो आणि त्याला फक्त आणि फक्त केंद्राच्या मदतीनेच दर्शविता येते, अशा पद्धतीचा कोन म्हणजे अँगल AOB, दॅट इज हा थिटा. इथे दुसऱ्या प्रकारचा सुद्धा कोन तयार झालेला आहे, तो आहे हा अँगल AOB, अँगल AOB. परंतु हा अँगल जो आहे हा थिटा 360 वजा थिटा असेल, कारण की आधी आपण अँगल हा जो घेतलेला आहे, इथं जर y नाव दिलं तर AYB हा अशा पद्धतीचा जो कोन तयार होईल, AOY हा जो कोन तयार होईल हा कोन 360 मायनस थिटा होईल. परंतु आपल्याला फक्त केंद्रीय कोनाबद्दल बघायचं आहे, तर केंद्रीय कोन जो आहे थिटा इक्वल टू AOB हा झाला केंद्रीय कोन. तर आपण केंद्रीय कोन का शिकलो, तर केंद्रीय कोनाच्या मदतीनं आपण वर्तुळाची पाकळीही काढू शकतो. ती कशी? जर आपण जर अशा पद्धतीचा वर्तुळ घेतला, हा जर एक वर्तुळ असेल, उदाहरणार्थ ही वर्तुळाची आकृती, R नावाच्या रेडियस म्हणजे त्रिज्याची आहे आणि हा झाला वर्तुळ. आता हा जो वर्तुळ आहे, या वर्तुळाला जर थिटा जर 360 डिग्री असेल, तर तेव्हा हा वर्तुळ पूर्ण वर्तुळ होईल. जसा हा आहे म्हणजे थिटा इक्वल टू 360 अंश किंवा डिग्री, तेव्हा केंद्रीय कोनाची व्हॅल्यू जेव्हा 360 डिग्री असते, तेव्हा याला म्हटलं आपण पूर्ण वर्तुळ किंवा फक्त वर्तुळ. परंतु जेव्हा थिटा म्हणजे याला जर अर्ध केला आपण, म्हणजे हा झाला D तयार, आणि या D ला केंद्रीय कोन जो असतो 360 भागिला 2 दॅट इज 180 असा जेव्हा असेल, तेव्हा याच्यापासून काय तयार होतो, थिटा हा 180 डिग्री होतो, याच्यापासून अर्धवर्तुळ तयार होतो. आता अर्धवर्तुळ तयार झाला, अशा पद्धतीनं जर थिटाला आणखी डिवाइड केलं 2 दॅट इज 360 डिग्री डिवायडेड बाय 4 वी गेट 90 डिग्री. तर थिटा जसा जसा आपण कमी करू, तशा प्रकारे वर्तुळाचे भाग तयार होतात, आणि हे वर्तुळाचे भाग तयार होणं म्हणजे काय होते, तर वर्तुळ पाकळी होईल. हे वर्तुळ पाकळी म्हणजेच वर्तुळ पाकळी जर आपल्याला शोधायची असेल, तर सर्वात प्रथम आपल्याला केंद्रीय कोन म्हणजे काय हे समजणे आवश्यक आहे. जर आपण केंद्रीय कोन एकदा समजलं म्हणजेच हा कोन, तर आपल्याला वर्तुळ पाकळी कशा पद्धतीची आहे हे आपण काढू शकतो. जर थिटा इक्वल टू 360 डिग्री असेल, म्हणजे केंद्रीय कोनाची व्हॅल्यू जर 360 असेल, तर पूर्ण वर्तुळ आपल्याला मिळतो. 360 डिवायडेड बाय 2 दॅट इज 180 असेल, तर आपल्याला अर्धवर्तुळ मिळतो. आणि 90 असेल तर अर्ध्यामधला अर्धा म्हणजे चतुर्थ वर्तुळ आपल्याला मिळतो. तर अशा पद्धतीने आपण वर्तुळ पाकळी हे काढू शकतो. परंतु आता वर्तुळ पाकळी कशा पद्धतीने दाखवायची हे आपण येथे बघणार आहे. तर वर्तुळ पाकळी आपल्याला समजण्यासाठी केंद्रीय कोनाची मदत घ्यावी लागते. आता हा झाला केंद्रीय कोन, थिटा इक्वल टू अँगल AOB. आता जसा आपल्याला थिटा समजला कुठं आहे, तर याच्यावरून आपण वर्तुळ पाकळी काढू शकतो. तर पहिली वर्तुळ पाकळी आपल्याजवळ तयार होईल OAXB. OAXB हा जो भाग असेल वर्तुळाचा, हा भाग म्हणजे एक वर्तुळ पाकळी झाली. आता हा उरलेला जो भाग आहे, हा उरला म्हणजे OAYB, दॅट इज OAYB ही सुद्धा एक वर्तुळ पाकळी झाली. म्हणजेच केंद्रीय कोन जेव्हा केंद्रापाशी तयार होतो, तेव्हा दोन प्रकारच्या वर्तुळ पाकळी कमीत कमी तयार होतात. तर दोन प्रकारच्या वर्तुळ पाकळी कमीत कमी तयार होतात, म्हणजे पहिली असते लघु आणि दुसरी असते विशाल. म्हणजेच लघु वर्तुळ पाकळी आणि विशाल वर्तुळ पाकळी अशा दोन प्रकारच्या कमीत कमी केंद्रीय कोनाद्वारे
वर्तुळ पाकळ्या तयार होतात. तर AOB, OAXB, OAXB ही जी आहे ही लघु वर्तुळ पाकळी आहे. आता ही जी आहे मोठी, याला म्हटलेलं आपण विशाल वर्तुळ पाकळी. लघु वर्तुळ पाकळी आणि विशाल वर्तुळ पाकळी. आता वर्तुळ पाकळीचं आपल्याला बघायचं आहे क्षेत्रफळ. तर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ बघताना आपल्याला दिसून येईल की थिटा जो आहे या थिटाच्या मदतीनं आपल्याला वर्तुळ पाकळीचा आकार समजतो. म्हणजे ती लहान आहे, ती मोठी आहे. आणि हा जो आकार येथे दिसलेला आहे, या जर OAXB ही वर्तुळ पाकळी जर घेतली आपण, तर आपल्याला दिसून येईल की फक्त याचा आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. जर आपण म्हटलं OAYB म्हटलं तर फक्त आपल्याला याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. त्यासाठी हा केंद्रीय कोन खूप महत्त्वाचा आहे. तर केंद्रीय कोन खूप महत्त्वाचा असल्याकारणानं आपण केंद्रीय कोनाच्या मदतीनेच आपण आता काय करू, आपण केंद्रीय कोनाच्या मदतीने वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढू. तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी थिटा महत्त्वाचा आहे. त्यानंतर θ/360 आपल्याला घ्यायचं असते. त्यानंतर θ/360 गुणिला A1 आपल्याला माहित आहे. A1 दॅट इज πr², एरिया ऑफ द सर्कल. म्हणजे थिटा केंद्रीय कोनला भागायचं 360 कारण की पूर्ण वर्तुळाचा जो कोन असतो तो 360 अंश असतो. त्यानंतर याची जी किंमत येईल याला गुणाकार करायचा आपण वर्तुळाच्या क्षेत्रफळानं. तर अशा केसमध्ये आपल्याला काय येईल बघा. थिटा घेतलेला आहे आपण पहिले 360 कारण की पूर्ण वर्तुळ पाकळी जर घेतली तर उदाहरणार्थ जर आपण बघितलं थिटा इक्वल टू जर 360 असेल तर हा पूर्ण जो भाग असेल ही झाली पूर्ण वर्तुळ पाकळी. जर थिटा इज इक्वल 360 असेल तर हा जो भाग असेल हा झाला अर्धवर्तुळ पाकळी. आता या अर्धवर्तुळ पाकळीसाठी आपल्याला घ्यावं लागेल 180 डिग्री. अशाच पद्धतीने याला जर आणखी अर्ध केलं तर यासाठी घ्यावं लागणार आपल्याला 90 डिग्री. अशा पद्धतीनं आपण काढू शकतो. आता जर आपण पूर्ण वर्तुळाचा विचार केला, या पूर्ण वर्तुळासाठी आपल्याला क्षेत्रफळ किती असते 360 डिवाइडेड बाय 360 म्हणजेच काय ते 1. आणि याचं इथं व्हॅल्यू पुट करायची 1 × πr². याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला भेटते πr². म्हणजेच केंद्रीय कोनाची जर किंमत 360 असेल तर पूर्ण क्षेत्रफळ काय येईल, तर क्षेत्रफळ येईल आपल्याजवळ πr², जे आपण आधी काढलेलं आहे. जर याला अर्ध केलं तर याचं क्षेत्रफळ ऑटोमॅटिकली अर्ध होईल. परंतु केंद्रीय कोन येथे काय आहे 180. तर केंद्रीय कोनाच्या मदतीने आपण काढून बघू. तर 180 भागिला 360 म्हणजेच 18 2 36 दॅट इज 1/2. याला सॉल्व केल्यानंतर 1/2 × πr² दॅट इज हाफ πr². म्हणजेच वर्तुळाचं क्षेत्रफळ अर्ध होऊन जातं. आता जर 90 अंश घेतला आपण तर 90 भागिला 360 9 चूक 36 दॅट इज 1/4 1/4. तर 1/4 केलं गुणिला πr² दॅट इज 1/4 πr². म्हणजेच याच्याहून आपल्याला दिसून येते की पहिले पूर्ण वर्तुळ घेतलं होतं आपण. पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ आपण काढलेलं आहे πr². पण कोनाचा जेव्हा विचार केला आपण तेव्हा 360 अंश आहे आपल्याला माहीत आहे. आणि कोनाच्या मदतीनं जरी क्षेत्रफळ काढलं वर्तुळ पाकळीचं म्हणजे पूर्ण वर्तुळाचं तर तेवढंच येते. जर त्याला अर्ध केलं तर म्हणजे 180 अंश केलं तर त्याचं अर्ध क्षेत्रफळ होते. त्याच पद्धतीनं आपण त्याचं क्षेत्रफळ विशिष्ट कोनाच्या मदतीनं म्हणजे थिटाची व्हॅल्यू जशी येईल त्याच्या मदतीनं आपण काढू शकतो. हे झालं वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. आता वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळानंतर आपल्याला महत्त्वाचा भाग आहे तर ते वर्तुळ कंस. आणि वर्तुळ कंस म्हणजे काय होते, तर हा पूर्ण वर्तुळ आहे. हा पूर्ण वर्तुळ म्हणजे पूर्ण वर्तुळचा एक कंस झाला. जर याला अर्धा वर्तुळ केला
म्हणजेच त्याला अशा पद्धतीनं जर केलं आपण तर इथून इथपर्यंत दॅट इज ए पासून तर बी पर्यंत हा जो असेल हा झाला एक कंस आणि इथून इथपर्यंत जो असेल हा झाला दुसरा कंस. म्हणजेच एक्स वाय दॅट इज ए एक्स बी आणि ए वाय बी हे जे असेल ह्या दोन झाल्या वर्तुळ कंस. आता अशाच पद्धतीने याला आणखी जर याचे दोन भाग केले तर इथून इथपर्यंत हा एक, इथून इथपर्यंत हा झाला दोन, इथून इथपर्यंत हा झाला तीन, इथून इथपर्यंत झाला चार. अशा पद्धतीचे जे कंस आहेत म्हणजे जर याचा एक भाग बघितला तर आपण अशा पद्धतीचा येईल. हा जो कंस आहे त्याला वर्तुळ कंस म्हटलेला आहे. आता वर्तुळ कंस आपल्याला माहीत झालेला आहे. वर्तुळ कंस सुद्धा वर्तुळ केंद्रीय कोनावर डिपेंड आहे. जसा केंद्रीय कोन बदलला तसा वर्तुळ कंस बदलतो. वर्तुळ कंस बदलला म्हणजे वर्तुळ कंसाची लांबी देखील बदलते. आता वर्तुळ कंसाची लांबी काढायची असेल आपल्याला तर आपल्याला याच सूत्राचा वापर करावा लागणार आहे. याच टेबलच्या मदतीने आपण ते काढू शकतो. परंतु ते काढण्यासाठी आपल्याजवळ फक्त इथं पाय स्क्वेअर घेतलं होतं, आपण क्षेत्रफळ घेतलं होतं. हे इथं लांबी घेत आहे आपण. ज्या पद्धतीनं आपण इथून जर वर्तुळाला तोडलं तर याच्यापासून अशी सरळ लाईन तयार होते. जर याला इथून इथपर्यंत तोडलं तर याच्यापासून सुद्धा एक सरळ लाईन तयार होते. म्हणजेच हा काय वर्तुळाचा परिघ आहे तर हे सुद्धा केंद्रीय कोनापासून तयार झालं एक छोटं परिघ आहे वर्तुळाचा. फक्त तो त्या वर्तुळ कंसाशी संबंधित आहे. तर वर्तुळाच्या परिघाच्या मदतीने आपण या वर्तुळ कंसाची लांबी शोधू शकतो. तर ती कशा पद्धतीनं बघा. तर या ठिकाणी फक्त आपण एरियाच्या जागी फक्त आपण चेंज करणार आहे. परिघ घेणार आहे म्हणजे 2πr घेणार आहे. म्हणजे 2πr घेतल्यानंतर आपल्याला हे ॲज इट इज पहिले 360 अंश घेऊ, नंतर 180 अंश घेऊ, नंतर 90 अंश घेऊ. अशा पद्धतीने सॉल्व करू आपण. सॉल्व केल्यानंतर फक्त या सूत्रामध्ये पुट करू. सूत्रामध्ये पुट करताना इथं लेंथ येईल कारण की आपण लांबीबद्दल बोलत आहे. कारण आपण वर्तुळ कंसाच्या लांबीबद्दल बोलत आहे. तर इथं सॉल्व केल्यानंतर काय होईल 1 × 2πr याचं काय होणार आहे 2πr. याला सॉल्व केल्यानंतर हाफ 1/2 × 2πr. याला सॉल्व 2 कॅन्सल दॅट इज वी गेट πr. याला सॉल्व केल्यानंतर काय होते 1/4. या सूत्रामध्ये आपण ह्या किमती ठेवत आहे. तर 2πr याला सॉल्व केल्यानंतर π/2 अशा पद्धतीनं आपण 360 अंश एवढा केंद्रीय कोन असलेल्या वर्तुळ कंसाची लांबी येणार आहे 2πr. तर केंद्रीय कोन 180 अंश असेल तर π×r. तर केंद्रीय कोन 90 अंश असेल तर πr/2. अशा पद्धतीनं आपण वर्तुळ कंसाची लांबी शोधू शकतो. तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळाचा सूत्र काय आपल्याला a = θ/360 गुणिला πr². आता याला नाव देऊ 1. या दोनमधील आपण संबंध शोधत आहे. तर L = θ/360 गुणिला 2πr हे झालं वर्तुळ कंसाच्या लांबीचं सूत्र. आता या दोन सूत्रामध्ये तुम्ही लक्षात घ्या की θ/360 आणि θ/360 ह्या दोन गोष्टी कॉमन आहेत. तर या कॉमन जी किंमत आहे ही याची किंमत काढू आणि इक्वेशन 1 मध्ये पुट करू आणि त्यानंतर आपल्याला या दोनमधील संबंध दिसून येईल. तर आता या इक्वेशनला आपण सॉल्व करू. θ/360 तसंच ठेवू θ/360 आणि याला इकडे भागायला नेऊ. L/2πr यासाठी आता हे झाले थिटाची किंमत. आता ही जी थिटाची किंमत आहे ही पुट करू आपण. या θ/360ची किंमत आपल्याला मिळाली. आता ही जी किंमत आहे ही या इक्वेशनमध्ये आपण पुट करू. या इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळेल a बरोबर θ/360ची किंमत दॅट इज L/2πr
गुणिला पाय आर स्क्वेअर. आता याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळेल पाय आर स्क्वेअर भागिला 2 पाय आर. आता याला सॉल्व करू. पाय पाय कॅन्सल होऊन जाईल, हा पाय पाय कॅन्सल होऊन जाईल, इकडे आर आणि आर स्क्वेअर कॅन्सल होईल. काय उडेल वर उडेल, उरणार फक्त आर आणि इथं उरणार 2. म्हणजेच एरिया इक्वल टू आर भागिला 2. हे इथं एल आहे, एल राहिला आपल्याला याचा, तर एल आर भागिला 2. एरिया इक्वल टू एल आर भागिला 2. म्हणजेच वर्तुळाच्या पाकळीचे क्षेत्रफळ आणि वर्तुळ कंसाची लांबी म्हणजे एल या दोनमधील सूत्र अशा पद्धतीचं आहे. आपल्याला केंद्रीय कोनाची किंमत दिलेली असेल आणि त्रिज्येची किंमत दिलेली असेल. केंद्रीय कोन आणि त्रिज्या या दोनच्या मदतीने आपण वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढू शकतो आणि वर्तुळ कंसाची लांबी सुद्धा काढू शकतो. तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र आपल्याकडे आहे ए इक्वल टू थीटा भागिला 360 गुणिला पाय आर स्क्वेअर. आणि वर्तुळ कंसाच्या लांबीचे सूत्र आहे आपल्याला एल इक्वल टू थीटा भागिला 360 गुणिला 2 पाय आर. या दोन सूत्राच्या मदतीने आपण काढू शकतो की वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ म्हणजे ए किती आहे आणि वर्तुळ कंसाची लांबी म्हणजे एल किती आहे. तर आपण ते काढण्यासाठी आपल्याला जर थीटा दिलेला असेल 150 डिग्री आणि रेडियस दिलेली असेल म्हणजे आर दॅट इज त्रिज्या दिलेली असेल 21 सेंटीमीटर. तर आता आपण पहिले वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढू. ए इक्वल टू या सूत्रामध्ये थीटाची म्हणजे 150 आणि आर दॅट इज 21 सेंटीमीटर ही व्हॅल्यू टाकू. 150 भागिला 360 गुणिला पाय आरची किंमत 21चा वर्ग. आपल्याला माहीत आहे पायची किंमत 22 भागिला 7 असते. त्याआधी आपण याला सॉल्व करू. 0 0 कॅन्सल. या 2ला 3 भाग जाऊ शकतो म्हणून 3 5 15 आणि 12 त्रिक 36. 12 त्रिक 36. तर इथं काय उरेल 5 भागिला 12 गुणिला 22 बाय 7 इंटू 21 गुणिला 21. आता याला सॉल्व करू शकतो आपण. 7 1 7 7 त्रिक 21 आणि याला हे दोन सुद्धा एकमेकासोबत कॅन्सल होते. 3 1 3 आणि 3 चूक 12. तर इथं उरते 5 बाय 4 गुणिला 22 इंटू 21. तर 5 बाय 4 5 भागिला 4 गुणिला 22 गुणिला 21. याला आणखी आपण सॉल्व करू शकतो. बे 1 बे बे दोन्ही 4 आणि 11 दोन्ही 22. तर याला सॉल्व केल्यानंतर 5 गुणिला 11 इंटू 21 भागिला 2. तर याला सॉल्व केल्यानंतर आपण कशा पद्धतीने सॉल्व करू शकतो. 11 बाजी 55 गुणिला 21 भागिला 2. याला सॉल्व करू आपण आता. 55 गुणिला 21 55 गुणिला 21 होते 5 1 5 55 1 55 0 5 2 10 हात चाले 1 5 2 10 1 11. तर याला सॉल्व केल्यानंतर येते 1155 भागिला 2. तर याला आता भागू 2. तर 11 याला 2 भागू. तर 2 भागताना 2 भागिला 1155 बे 10 बे 5 10 उरला 1 बे 7 14 इथं उरला 1 अगेन बे 7 14 इथं उरला 1 आणि 1 म्हणजे 10 पॉईंट घेतला आता इथं आणि बे 5 10 म्हणजे 5775. याचं उत्तर येते 5775. आता हा एरिया म्हणजे क्षेत्रफळ असल्याच्यानं आणि इथं सेंटीमीटरमध्ये दिल्याच्यानं सेंटीमीटरचा वर्ग. हे रफ कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघू शकता. तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ आपण दिलेल्या थीटा आणि आरच्या मदतीनं आपण काढू शकतो. त्यासाठी दिलेल्या सूत्रामध्ये आपण त्या किमती टाकल्या. किमती टाकल्यानंतर साध्या सोप्या पद्धतीने याला सोडवलं.
सोडवण्यासाठी आपण गुणाकार आणि भागाकार या दोन क्रियेचा इथे वापर केलेला आहे. त्यानंतर आपल्याला या वर्तुळ पाकळीचं आपल्याला क्षेत्रफळ मिळालं. ते आहे 577.5 सेंटीमीटर स्क्वेअर किंवा सेंटीमीटरचा वर्ग. याच पद्धतीने आपण वर्तुळ कंसाची लांबी देखील काढू शकतो. त्यासाठी सूत्र आपल्याला L = थीटाची किंमत आहे 150 भागिला 360 गुणिला 2 पाय इंटू r. ची किंमत 21. याला सॉल्व केल्यानंतर कॅन्सल होते. 3 5 15 आणि 12 36 म्हणजे 3 5 15 आणि 12 36 5/12 गुणिला 2 गुणिला पायची किंमत 22/7 गुणिला 21. याला सोडवल्यानंतर याला आपण बे 1 बे 12 आणि इथं होते 7 7 त्रिक 21. इथं उरते 5 गुणिला 22 गुणिला 3 भागिला 6 आणि याला 3 1 3 आणि 3 2 6 तर 5 गुणिला 22 भागिला 2. आता 2 या 22ला आपण भागू शकतो. बे 1 बे आणि 11 2 22. 5 गुणिला 11 भागिला 1 दॅट इज 11 5 55. L = 55 आणि इथं सेंटीमीटर असल्याच्यानं इथे सुद्धा सेंटीमीटर. म्हणजेच थीटाची किंमत आपल्याला माहीत झाली आणि आरची किंमत माहीत झाली तर या दोन सूत्राच्या मदतीनं आपण क्षेत्रफळ सुद्धा काढू शकतो आणि लांबी सुद्धा काढू शकतो. फक्त आपल्याला हे दोन सूत्र माहीत असणे आवश्यक आहे. तर हे दोन सूत्र आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे आणि या दोन सूत्राच्या मदतीने आपण काढू शकतो. तर तुम्ही स्वाध्याय म्हणून घेऊ शकता एक उदाहरण आणि त्या उदाहरणाच्या मदतीने तुम्ही वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ आणि वर्तुळ कंसाची लांबी कशी आहे हे काढू शकता. त्यासाठी थीटाची किंमत घ्या तुम्ही 60 डिग्री आणि r बरोबर घ्या 7 सेंटीमीटर आणि वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ आणि वर्तुळ कंसाची लांबी ही कशा पद्धतीची असते ही या स्वाध्यायाच्या अंतर्गत